महत्वाच्या मॅचचा काटा कॉल केलाय आणि काटा चालाय. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि काय म्हणाल पहिल्या मॅचचा परफॉर्मन्स कसा होता टीमचा? पहिला मॅचचा परफॉर्मन्स खूप चांगला आला. आता सुपर एटसाठी क्वालिफायसाठी अजून चांगला परफॉर्मन्स करावा लागेल आणि चांगला गेम दाखवावा लागेल. समोरच्या टीमला कमी लेखत नाही आहे, ते तोडेच सगळे, पण त्यांना प्रत्युत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करू. यस फिल्डिंग करण्याचा निर्णय. संचित, काय म्हणाल? आता एक महत्त्वाचा सामना तर जिंकलाय आणि आता हा सामना जिंकला तर पुढे क्वालिफाय होणार आहेत, काय म्हणाल? चांगला संकेत कदमने चांगला गेम केला, त्याच्यामुळे मॅच विन झालो आहे. आता आम्ही जास्तीत जास्त रन बनवायचा प्रयत्न करू. एकंदरीत कसं वाटलं एक आयोजन पहिली मॅच खेळत असताना? खूप बरं वाटतं, खूप चांगलं पाहिजे नियोजन केलं आहे त्या लोकांनी, त्याच्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. दोन्ही टीम चला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कोणताही विलंब नाही करायचा आहे, पंच मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचं आहे. चला आपण आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. संकेत कदम, दत्ता मोहिते साहेब, शाखा प्रमुख दत्ता मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. आणि काळा चौकीचा एक जबरदस्त खेळाडू, मितभाषी परंतु जबरदस्त सारस्वत बँकेमध्ये कार्यरत देखील आहेत आणि जबरदस्त क्रिकेट खेळत असतात. आज काळा चौकीच्या या खेळाडूने, दिव्या शेट्टी मॅडम देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, दत्ता मोहिते साहेब या ठिकाणी आहेत आणि यांच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संकेत यांना हा पुरस्कार दिला जातोय. संकेत ॲज अ आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतात. संकेत, कसं वाटतंय ॲज अ आयकॉन म्हणून? थोडासा दबाव होता का आणि कसं वाटतंय आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय? स्पर्धा तर खेळताना खूप दबाव होता की ऑल इंडिया आयकॉन होतं. ऑल इंडिया आयकॉन खेळताना म्हणजे दबाव होता असतंच जर थोडा, आणि मॅन ऑफ द मॅच भेटला आहे. खूप चांगलं वाटतंय की ॲज अन आयकॉन मी काहीतरी कामगिरी चांगली केली आहे. संकेत, तुम्हाला मी बऱ्याचशा स्पर्धा गाजवताना पाहिलंय आणि आज इथे म्हणजे मी तर म्हणेल तुमचं कौतुक करेल ज्यांनी संकेतचं सिलेक्शन केलं. कदाचित बऱ्याचदा आयकॉन निवडत असताना फक्त वलयांकित खेळाडूच घेतले जात असतात, परंतु असंही टॅलेंट असतं ज्याला जगाच्या समोर आणणं गरजेचं असतं. संकेत, काय खेळ केलाय HPL मध्ये, खूप खूप अभिनंदन. सुकृतचा मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला ॲज अन आयकॉन केला. ते ओनर आहेत, माझा मित्र आहे चांगला जीवाचा, तर थँक्यू त्याच्यावर. अभिनंदन. अशाच प्रकारचा खेळ करा. चला दोन्ही टीम आपण मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचंय. हा, आपण काही सन्मान, चला मॅच सुरू करायची. पंच मैदानात दाखल झालेत, आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. सर्वप्रथम दिव्या शेट्टी मॅडम, युवा सेना विभाग प्रमुख, मुंबादेवी विधानसभा यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी होणार आहे. मॅडमचं या ठिकाणी आगमन झालं. विनयजी भोसले साहेब, विनंती असेल आपण सन्मान करायचा आहे. दिव्या मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एवढी मोठी भव्य दिव्य HPL ची स्पर्धा या ठिकाणी अमितजी लोटलीकर साहेबा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या प्रसंगी दिव्या शेट्टी मॅडम, युवा सेना विभाग प्रमुख, मुंबादेवी विधानसभा, विशेष सन्मान त्यांचा या ठिकाणी केला जातोय. शाखा प्रमुख, शाखा क्रमांक 220 चे या ठिकाणी दत्ता मोहिते साहेब देखील उपस्थित राहिलेले आहेत आणि मोहिते साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. यस, शाखा प्रमुख ललित माधव साहेब यांना विनंती असेल आपण दत्ता मोहिते साहेबांचा सन्मान करायचा आहे. अमितजी लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा HPL म्हणजेच हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग साठी दत्ता मोहिते साहेब आपण देखील उपस्थित राहिला, त्याबद्दल आपला सन्मान. धन्यवाद. आपल्या सगळ्या मान्यवरांना विनंती, आपण मॅचचा आनंद घ्या, स्थानापन्न व्हा आणि जाऊयात आता यानंतरच्या मॅचच्या दिशेने.
राहुल, मॅचलेस, विनर अशा मोठमोठ्या टीमचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते साजिद खान इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर एक युवा चमचमता सितारा प्रणय राणा आणि समोर जर पाहिलं तर साजिद लाला. एक जबरदस्त लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. पहा 3 ओव्हर पहिल्या या 15 मिनिटात टाकल्या गेल्या पाहिजेत. टाइम नोट करायचा आहे. पहिल्या 3 ओव्हर या 15 मिनिटात टाकल्या गेल्या पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. आणि इनिंग ब्रेकमध्ये पराभूत संघांमधील टॉस होणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. प्रणय, चला मॅचला सुरुवात होते. थोडीशी घाई करायची आहे कारण आपली स्पर्धा समजून सगळ्यांनी घाई करायची आहे. चला जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी विनरचा सामना आहे जो यामध्ये जिंकणार आहे तो मात्र अंतिम 8 मध्ये पात्र होणार आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, त्याला ऑन साइडला ढकललाय. 1 रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहिलं मिळेल. क्वालिटी क्रिकेट तुम्हाला इकडे क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळणार आहे. आता बऱ्यापैकी यातले फलंदाज जे आहेत ना 90% क्रिकेट तर बंद ग्राउंड मध्येच खेळतात दक्षिण मुंबईतील खेळाडू. मग 2 इमारतीच्या मधलं ग्राउंड असेल, रस्त्यावरचं ग्राउंड असेल, 3 साईडला चौकार, 2 साईडला चौकार, हे अशा पद्धतीचे ग्राउंड आपल्यासाठी काही नवीन नाहीये. इकडे जर पाहिलं तर बऱ्याच जणांचं क्रिकेट कुणाचं फोर्टच्या गल्लीतलं असणार आहे, कुणाचं डोंगरीच्या डरबी मैदानातलं असणार आहे, कुणाचं वाळकेश्वरला असणार आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला ढकललाय. 1 धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या इकडे पुढे जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. आज आपलं टार्गेट आहे कमीत कमी 15 मॅचेस तर आज आपल्याला करायच्याच आहेत. इंदूर हृदय सम्राट प्रीमियर लीग आपण पाहतोय. प्रणय यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आणि प्रणय या नावाची चर्चा का झाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच महत्वाची विकेट घेत आहेत. साजिद लाला आउट. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिला धक्का बसलाय. प्रणय राणा याही मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या अंडर 19 संघाचे दरवाजे सध्या ठोठावत आहेत आणि त्यांनाच आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. समोर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आता संचित येत आहेत. जोडीला जर पाहिलं तर संकेत आहेत. संकेत आणि संचित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गिरगावचा राजा एका बाजूला आहे आणि रियान स्मॅशर संघ एका बाजूला पाहायला मिळेल. एक महत्वाचा सामना आहे. चांगला बॉल काय बॉल टाकलाय. अप्रतिम परंतु धाव नाही रोखू शकले. धाव या ठिकाणी येईल. धावसंख्या इकडे पुढे जाते 3 वर. 4 षटकांची मॅच पहा. सगळ्या गटामध्ये हेच होणार आहे. तिसरा सामना जो विनरचा आहे ना तो 4 ओव्हरचा होईल याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल अगदी गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु फिल्डर आले तिकडे. एका धावीवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या इकडे पुढे जाते ती म्हणजे 4 धावांवर. आमचे सगळे क्रिकेट प्रेमी त्याचबरोबर आयोजन कमिटी सगळे शाखा प्रमुख या स्पर्धेचं आयोजन करतायत. यस प्रणय
नॉर्मली अनिरुद्ध संघामधून देखील खेळतायत. खूप चांगली कामगिरी अनिरुद्ध संघाची देखील नेहमी पाहायला मिळत असते. बिग हिट, अकू टप्प्याचा बॉल टाकलाय, बॉल गेलाय ट्रेनच्या पटरीवर, मरीन लाईन स्टेशनच्या. 6 सिक्सर. की पहिलं षटक चांगलं चाललंय, परंतु शेवटच्या बॉलवर संचित यांनी खेळलेला षटकार धावसंख्येला पुन्हा एकदा उभारी देऊन गेला. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 10 पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 4 षटकांच्या या लढती असणार आहेत, ज्या लढती आपण पाहतोय. तिसरी मॅच जी विनरची असणार आहे ती 4 ओव्हरची होणार आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. बॉलिंगमध्ये परिवर्तन केलं जाते. बॉलिंगसाठी येत आहेत आकाश झा, ऑल इंडिया आयकॉन वर्सेस ऑल इंडिया आयकॉन. ओ, इकडे जर पाहिलं तर चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, टर्न होतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. यस, सगळे साहेब, जुने जाणते संजू, सगळे आज दक्षिण मुंबईतील सगळे खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, ज्यांनी आज क्रिकेट खेळत नाहीत पण ते म्हणत असतील यार आमच्या वेळेला अशा स्पर्धा असत्या तर आणखी मजा आली असती. मी असं म्हणत नाही, त्याही वेळेला खूप चांगले क्रिकेट होतं, कदाचित आत्तापेक्षा जास्त होतं, फक्त आत्ताच्या खेळाडूंना सुविधा जास्त आहेत किंवा मोठमोठ्या लाखाच्या स्पर्धा पूर्वी दुर्मिळ होत्या, आता मात्र नेहमी खेळायला मिळतात. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय, व्हाईट बॉल. पंचांनी आपले हात फैलावलेत, व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित केलाय. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. हिंदू हृदय सम्राट चषकाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. मरीन लाईन्सचं हे इस्लाम जिमखान्याचं मैदान. फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली कव्हरच्या क्षेत्रात, तिकडे फिल्डर येत आहेत. 1 रन मात्र तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. महत्वाची मॅच आहे, जो जिंकणार थेट सुपर 8ला उद्या खेळताना दिसणार आहे. उद्या दुपारी तो संघ या ठिकाणी येईल, त्याच्यामुळे दोन्ही टीम म्हणत असतील जाऊ दे, जिंकू दे तिकडे, आणि डायरेक्ट आता उद्या दुपारी येतो. परंतु जो पराभूत होईल त्याला एक संधी आहे. यानंतरच्या मॅचमध्ये जो विजेता होईल त्याच्याबरोबर खेळण्याची संधी असणार आहे. अशा प्रकारचा फॉर्मॅट आहे. पूर्वी JPL, त्यानंतर 70-70 फॉर्मॅटने हा पुढे आला. नाहीतर पूर्वी लीग म्हटलं तर ज्या 4 टीममध्ये 6 मॅच व्हायच्या त्यामध्ये बरीचशी गडबड व्हायची. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल सरळ जातो यष्टीरक्षकांच्या दिशेने. आणखीन एक या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा चेंडू येताना पाहायला मिळाला. या षटकात धावसंख्येला कंट्रोल करण्याचं काम सुरू आहे. आमचे सगळे आयोजक, सगळे शाखा प्रमुख या ठिकाणी या स्पर्धेला यशस्वी करताना पाहायला मिळत आहेत. बिग हिट, टोलावलाय बॉल, चांगला फटका, अगदी मरीन लाईन्सवरच पाठवलाय. बॉलला मात्र सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा, षटकार. हल्ले प्रतिहल्ले होणार आहेत, मजा येईल या सुद्धा मॅच मध्ये. हिंदू हृदय सम्राट चषक आपण पाहतोय. पुन्हा एकदा याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूया किती लांब आहे. फिल्डर येत आहेत तिकडे. यावेळेला मात्र आकाश झा विकेट घेत आहेत आणि माघारी परतावं लागतं या ठिकाणी संचित यांना. विकेटचं पतन.
दोन ख्यातनाम असे गुणलेखक या ठिकाणी आलेले आहेत. रोहित आलेले आहेत, पाहूया. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. रोहित आले, जोडीला जर पाहिलं तर संकेत मैदानाच्या आतमध्ये आहेत. आजचा दिवस क्रिकेटसाठी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी पहिला दिवस आहे. 15 मॅचेस आज दिवसभरात होणार आहेत. तिसरी मॅच सुरू आहे आणि जवळपास 1 वाजायला आलेले आहेत, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे. आल्या आल्या पहिलाच बॉल मिड विकेटच्या दिशेने ढकललाय खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. आकाश यांचं कमबॅक पाहायला मिळालं आणि इकडे दुसरं षटक जे आकाश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ संपतो, धावसंख्या झाली 19. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. किती मिनिटं घेतले? यस, 2 षटकं संपली आहेत. 10 मिनिटं झालेली आहेत आणि 5 मिनिटात पुढलं षटक देखील टाकायचं आपल्याला. रतन रत्नदीप चव्हाण येताना पाहायला मिळत आहेत. रत्नदीप मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया. एका बाजूला जर पाहिलं तर रोहित आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संकेत यांना आपण पाहतोय. संकेत कदम मागील मॅचमध्ये सामनावीर राहिले होते. हो हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न होतोय. खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, अडवला जातोय. काळजी घ्या थोडीशी. धावसंख्या लेग बायच्या स्वरूपातील एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 20 वर गेली आहे. ओव्हर नंबर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 3. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. आजच्या दिवसात तब्बल 15 मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मॅच नंबर 3 सध्या सुरू आहे. बिग हिट, फटका खेळलाय खरा, परंतु तिकडे आकाश येण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा. एकदा संकेत यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र स्क्वेअर लेगची दिशा. हाही बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. नाही, धावसंख्या 6 ने पुढे गेली आहे. 30 धावा धावफलकावर आपल्या टीमसाठी धावा बनवायच्यात आणि इकडे जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची कामगिरी होताना पाहायला मिळते. ओ, यावेळेला बॉल टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता, त्यामुळे बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आला नाहीये. एक धाव मिळेल. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 31 धावा धावफलकावर. अखूट टप्प्याचा बॉल, त्याला स्क्वेअर लेगला खेळलेत. तिकडे फिल्डर येत आहेत, कॅच नाही झाली आहे आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव देखील येताना पाहायला मिळाली आहे. बिग हिट समोरच्या दिशेने खेळला यावेळेला बॉल, परंतु हा फटका फसलाय. रत्नदीप यांनी या ठिकाणी विकेट घेतली आहे. माघारी परत आहेत संकेत.
विनंती आहे, ही ओव्हर संपण्याच्या अगोदर आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, म्हणजे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वाळकेश्वर धमाका कॅप्टन आपल्याला ऑलरेडी या ठिकाणी यायचं आहे आणि त्याचबरोबर समर 11 कुलाबा या आपण देखील. स्कोर जर पाहिला तर 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 32 धावा. 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. पाहूया काय होईल. चौथी सुरू आहे. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. भूपेश यांनी मात्र कारनामा केलाय. रुपेश यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय. पुन्हा एकदा भूपेश. हाई चेंडू जर पाहिला तर चांगला पाहिला मिळाला. लेंथवरचा बॉल हळूवार पद्धतीने ढकललाय कव्हरच्या क्षेत्रात. तिकडे एक धाव मिळणार आहे. शेवटचं षटक आहे. 4 ओव्हरची मॅच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला, वाळकेश्वर धमाका आणि समर 11 दोन्ही कॅप्टन या ठिकाणी त्वरित यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे. हो, काय बॉल टाकलाय. जबरदस्त वेग होता, थोडासा टर्नही होता, बाउन्सही होता, सगळं काही होतं भूपेशच्या या बॉल मध्ये. खूप चांगल्या मात्र चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. आणि अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या षटकात 3 चेंडूत फक्त 1 धाव दिली आतापर्यंत भूपेश यांनी. धावसंख्या 33 वर. एखादा मोठा फटका या अंतिम टप्प्यामध्ये यावा लागेल. नवे तर तो मारावा देखील लागणार आहे. हो, यावेळेला बॅकफुटला गेले आणि बॅकफुटला जाऊन अशा प्रकारचे बॉल नाही मिळत. गवत देखील आहे, त्यामुळे थोडासा वेग ऑटोमॅटिकली धारण होतो चेंडूला. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. चार चेंडूत फक्त 1च धाव खर्च केली आहे. 2 चेंडूत 1 मोठा फटका पाहिजे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग आपण पाहतोय मरीन लाईन्स वर. मात्र इस्लाम जिमखान्याच्या या मैदानामध्ये सुरू असणारा क्रिकेटचा सोहळा. बिग हिट, टोलावलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवली आहे आणि तिकडे काय एफर्ट्स दाखवलेत. जबरदस्त. म्हणतात ना, फील्ड क्षेत्ररक्षण तेवढंच महत्वाचं आहे. पठ्ठ्याने 5 रन तर आपल्या किती काढले. 5 रन आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवलेले आहेत. आणि सगळ्यांना विनंती असेल त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना काय स्ट्रोक तर जबरदस्त होता, परंतु अडवलाय त्याच तेवढ्या चांगल्या पद्धतीने. ओ, याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. काय बॉलिंग केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा भूपेशने खर्च केल्या. धावा धावून काढल्या होत्या, म्हणजे 3 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि धावसंख्या झाली ती एकंदरीत 35-36 धावा करायच्या. चला, टॉस करतोय आपण. चला सागर, या लवकर टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे.
आपण या ठिकाणी दाखल व्हायचंय. वाळकेश्वर धमाका, वाळकेश्वर धमाकाचे कॅप्टन आलेले आहेत आणि विनंती असेल या ठिकाणी सागर देखील आपण या. मी विनंती असेल आकाश चाबुकस्कर साहेब, आपण शाखा प्रमुख आहेत आणि आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला, टॉस केला जातोय महत्वपूर्ण मॅचचा. या ठिकाणी दोन्ही टीमने आपला पहिला सामना पराभूत जरूर झालेत, परंतु संधी आहे आणि ही तर लीग मॅचची खासियत आहे. आकाश सर काटा कॉल केलाय आणि छापा आलेला आहे. सागर, काय निर्णय असेल आणि काय चुका झाल्या पहिल्या मॅचमध्ये असं वाटतंय जे आता ह्या मॅचमध्ये टाळाव्या लागतील? नाही, पहिल्या मॅचमध्ये खूप चुका झाल्या, जास्त करून माझ्याकडूनच चुका झाल्या, कारण की आम्ही जास्त रन करू नाही पाहिलो. पण आता आम्ही तोच चुका आम्ही सुधारून चांगल्या स्कोअरचा आणि चांगली मॅच जिंकू अशी टीमला मी इच्छा. आणि निर्णय आम्ही फिल्डिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. आकाश साहेब, आपलं देखील मनापासून आभार. काय म्हणाल, स्पर्धा खेळताना कसं वाटतंय, परंतु काही चुका देखील पहिल्या मॅचमध्ये झाल्यात, काय म्हणाल? स्पर्धा तर खूप मोठी आहे आणि सगळ्या प्लेयर्सला एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. जो पण इथे परफॉर्म करेल तो बाहेर पण घेऊ शकतो. पहिल्या मॅचला जरा चुका झाले, पण ते आम्ही ह्या मॅचला सुधारायचा प्रयत्न करू आणि चांगला स्कोअर उभारू जो आम्ही डिफेंड करू शकू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. धन्यवाद शाखा प्रमुख साहेब, आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. आणि जाऊयात चालू मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. धन्यवाद. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी केली जाईल. चला, मॅच सुरू करा. बॉलिंगसाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत रियान. येताना पहिला मिळत आहेत पहिलं षटक घेऊन. समोर जर पाहिलं तर आकाश, जो संघ जिंकणार आहे त्या संघाला मात्र डायरेक्ट सुपर 8 गाठायचं आहे आणि जो संघ पराभूत होणार आहे त्यांना एक संधी आहे. त्याचं कारण आहे पहिला सामना जिंकलाय. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर काय फटका खेळलाय, अतिशय तडाखे बंद बॉल, सीमारेषेच्या पार. 4. आणखीन एक फटका जो मात्र वेगवान समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल पहिल्या प्रयत्नात थोडासा बाजूला गेला. तोपर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणी धाव घेतली गेलेली आहे. एका धावेने धावसंख्या 5 वर जाते. आजचा दिवस जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेतील
पहिला दिवस आहे. हिंद हृदय सम्राट प्रीमियर लीग ही स्पर्धा अमितजी लोटलीकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. मरीन लाईन्सवर असणारं हे अतिशय सुंदर असं मैदान. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. आज तब्बल 15 मॅचेस आहेत, त्यापैकी तिसरी मॅच सुरू आहे. सहा धावा धावफलकावर आहे. भूषण नलगे जोडीला जर पाहिलं तर आकाश जा आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर रियान यांना आपण पाहतोय. रिवर्स हो, काय खेळलाय फटका. भूषणच्या फलंदाजीचं कौतुकच करावं लागेल. बॉल गेलाय समुद्रात. षटकार. जर पाहिलं तर आता सहाने पुढे गेलेला आहे. धावसंख्या 12 झालेली आहे. प्रत्येक गटातून 2 टीम सुपर एटला क्वालिफाय होणार आहेत, याची नोंद आपण घ्यायची आहे. अशा पद्धतीने 16 टीम आणि 16 टीममध्ये लीग मॅचेस आज 3 पोल या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. 15 मॅचेस आज खेळवल्या जाणार आहेत. पुढल्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. जशी ही मॅच संपेल डायरेक्ट मैदानात जायचंय आणि पुढले पंच आपण देखील रेडी राहायचंय. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु पाहूया आउटफिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. बॉल नाही थांबलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि बघता बघता पोहोचलाय सुद्धा सीमारेषा पार. 4 चौकार. सुरुवात केली इकडे जबरदस्त. याही वेळेला जर पाहिलं तर त्याच दिशेने त्याच पद्धतीचा फटका, परंतु या वेळेला अडवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते गिरगावचा राजा, तर दुसऱ्या बाजूला रियान स्मॅशर. रियान स्मॅशर मात्र या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळते. चांगली कामगिरी या टीमने आतापर्यंत केलेली आहे. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण, परंतु मॅच मध्ये यायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील. यावेळेला मात्र वाह बैठक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. याही वेळेला 4 चौकार. काय जबरदस्त सुरुवात केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्या आणि या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. अमितजी लोटलीकर साहेब यांच्या संकल्पनेतून हिंद हृदय सम्राट प्रीमियर लीग आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रोनाल येतात मात्र गोलंदाजीसाठी. कृणाल मात्रे यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी, परंतु भूषण काय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. आकाश नो डाऊट सध्या चर्चेत असणारे अष्टपैलू खेळाडू आहेत. एक युवा खेळाडू म्हणून मुंबईतून जे काही मोजके खेळाडू पुढे येतात त्याच्यामध्ये आकाश झा हे सुद्धा नाव आहे. परंतु भूषणने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे ते देखील कौतुकास पात्र आहेत. 15 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पुढच्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. डगआउटमध्ये जायचंय आणि खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. जशी मॅच संपेल डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये यायचंय. हो, पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर दांडी 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 गुल.
सतीश देठे. लेदर बॉल ते क्रिकेट देखील ICICI बँकेसाठी ते खेळतात आणि एक दर्जेदार खेळाडू आहेत. साताऱ्याच्या बऱ्याचशा स्पर्धा सुद्धा ते खेळत असतात आणि त्यांचा सतीश 11 नावाचा संघ देखील आम्ही पाहिलाय. खोलवा टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला ढकलला, एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली आहे. मागील मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारायला गेले होते, यावेळेला मॅच सुरू केली आहे आणि धावफलक जर पाहिलं तर आता 22 वर जाताना पाहिलं मिळेल. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 14 ची आवश्यकता आहे. 16 बॉल बाकी आहेत, मॅच नाही संपली आहे. इंदुहृदय सम्राट प्रीमियर लीग आपण पाहतोय. मुंबईच्या मरीन लाईन्स. ओ काय बॉल टाकलाय, जबरदस्त, परंतु यष्टीरक्षकांना देखील भेटला नाही. एवढा सुंदर आणि वळणारा बॉल होता आणि धावसंख्या 1 ने मात्र पुढे जात असताना पाहिलं मी ते लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. बिग हिट. यावेळेला मात्र बॉलचा अंदाज घेतला आणि सतीश देठे बॉल पाठवलाय मात्र मरीन लाईन्सच्या रस्त्यावर. सिक्सर. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. विजयाच्या दिशेने वाटचाल आहे आणि जो जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये जाणार आहे. सतीश देठे. मला वाटतं मरीन लाईन स्टेशनच्या पटरीवर पुन्हा एकदा बॉल गेलाय. एवढा जबरदस्त स्ट्रोक खेळताय सतीश देठे. वा सतीश वा. आणि या मॅचला फिनिश केलंय. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. टीम रियान स्मॅशर टीम अभिनंदन सुपर 8 मध्ये दाखल होत आहेत. आता उद्या दुपारी यायचंय आपल्याला जो टाइम दिला जाईल त्या टाइमला यायचं आहे. परंतु पराभूत झालेला संघ गिरगावचा राजा आपल्याला संधी आहे. चला पुढच्या दोन्ही टीम डायरेक्ट मैदानात दाखल व्हा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आम्ही देणार आहोत.